मोठी चळवळ आज 125 वर्ष हसत खेळत या चळवळीने पूर्ण केले. त्याचा आनंद उत्सव आज या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्रित झाली आहे. त्याबद्दल तुमच्या सर्व समस्त ग्रामवासियांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण या चळवळीमध्ये उभ्या असलेल्या सर्व व्यक्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आणि या कार्यक्रमाची सुरुवात करू. विद्यार्थी मित्र हो, मला आज या ठिकाणी एक शिक्षण तज्ञ म्हणून या मंचावर उपस्थित बोलवल्या गेलं. आदरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी गेले 10 वर्ष झाले शिक्षण क्षेत्रासाठी काम करतोय आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्र हाच माझा एक वसा झालेला आहे आणि त्यातूनच मला आलेले जे काय अनुभव आहेत ते मी आज तुमच्याशी इथं शेअर करणार आहे, मांडणार आहे. विद्यार्थी मित्र हो, भारताच्या इतिहासात जर आपण गेलो तर भारताचा इतिहास हा असमानतेनं भरलेला इतिहास आहे. अनेक वर्ष आपल्याला वर्गात बसण्याची संधी नव्हती, मुलींना तर शिक्षणाची दारं उघडी नव्हती आणि एका विशिष्ट वर्गातील व्यक्तींना शिक्षणाची संधी होती. हे जवळपास 3000 वर्ष या भारताच्या भूमीमध्ये चाललं. ब्रिटिश आले, इंग्रजांनी भारतामध्ये शिक्षण क्रांती व्हावी यासाठी पावलं उचलली आणि सन 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले नावाच्या व्यक्तीने भारतामध्ये शाळा सुरू करण्यासाठी एक पायाभरणी सुरू केली. पण त्यामध्ये फक्त एक गुलाम असा भारतीय, शिक्षित असा गुलाम असलेला भारतीय तयार व्हावा अशी त्यांची मानसिकता होती. पण काही का असेना त्या शाळांच्या माध्यमातून 1835 पासून भारतामध्ये शिक्षण देणं सुरू झालं. ब्रिटिशांनी ज्या शाळा सुरू केल्या त्याचंच अनुकरण महात्मा ज्योतिराव फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर सारख्या मंडळींनी केलं, पंडिता रमाबाईंनी केलं आणि या महान व्यक्तींनी भारतीय विद्यार्थ्यांना शाळा शिकता याव्या, त्यांना शिक्षण घेता यावं यासाठी भारतीय धर्तीवर भारतीयांच्या शाळा सुरू केल्या आणि त्यातूनच बीजारोपण होऊन भारतामध्ये एक शिक्षित, सुधारलेली नवी युवक पिढी तयार झाली. याच पिढीतून पुढे लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, विवेकानंदासारखे हिरे या भारताच्या मातीत जन्माला आले आणि पुढे आणखी एक कमिशन भारतामध्ये आलं 1835 साली, ज्याला इंडियन एज्युकेशनचा माइलस्टोन म्हणता येईल. त्या कमिशननं भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवी क्रांती आणली की प्राथमिक शिक्षण असावं, त्यानंतर माध्यमिक शिक्षण असावं, उच्च माध्यमिक शिक्षण असावं आणि पुढे पदवीचं सुद्धा शिक्षण असावं. अशा पद्धतीचा एक सिस्टमॅटिक क्रम जो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भारतात आणला गेला आणि त्या दिवसापासून भारतामध्ये जी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची जी उपस्थिती आहे ती वाढायला सुरुवात झाली. पण अशातही आमची जी संकुचित मानसिकता होती ती काही बदलायला तयार नव्हती की शिक्षण घ्यायचं ते फक्त मुलांनीच, मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही. पण यातही महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखे काही पुढारलेले व्यक्ती होते ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, गोरगरीब बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. शाळेला जातात, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात म्हणून सावित्रीबाईंना शेण, माती, दगड सोसावे लागले हे सर्व आपल्याला माहितीच आहे. पण समाज नाव ठेवतो, समाज बोट ठेवतो, समाज हिनवतो म्हणून आपण मुलांना शाळेतच पाठवायचं नाही अशा भीतीपोटी समाज ज्या वेळेला दबलेला होता त्यावेळेला वस्ताद लहुजी साळवेंचं नाव मला आदरानं घ्यावं वाटतं की त्यांनी लपून छपून का असेना आपण मुलांना शाळेपर्यंत पोहोचवलं. आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना धान्याच्या गोण्यामध्ये भरून पाठीवर उचलून शाळेपर्यंत नेऊन त्यांना शाळा शिकवली आणि तेवढ्या मोठ्या संघर्षातून आज आपली ही नवी पिढी आपल्याला फुललेली दिसते. विद्यार्थी मित्र हो, 1990-91 त्यानंतर 1947 मध्ये ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला शाळा हे जे माध्यम होतं हे एक अत्यंत समाजाला सुधारणारं प्रभावी माध्यम ठरू शकतं असं त्यावेळच्या नेते मंडळींची
धारणा होती आणि ती खरी सुद्धा होती. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारतापुढे अनेक समस्या होत्या. भारतामध्ये जातीभेद होते, धर्मभेद होते, अशिक्षितपणा होता, मागासलेपण होतं, बेरोजगार होता, शिक्षणाच्या किंवा व्यवसायाच्या संधी नव्हत्या, पुरेसं आपल्याकडे कॅपिटल किंवा भांडवल नव्हतं. अशा परिस्थिती या तुटलेल्या बिखरलेल्या भारतीय समाजाला जर उभं करण्याची ताकद कशामध्ये असेल तर ते शाळांमध्ये आहे, असं सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांनी एका ठिकाणी म्हटलं. आणि शाळा हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा, भारतीय समाज व्यवस्थेचा, राजकारणाचा कणा बनू शकतो आणि उद्याच्या भारतीय समाजाला ताठपणे जगण्यासाठी सामर्थ्य देऊ शकतो, एवढा विश्वास शाळांवर दर्शवला गेला. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये शिक्षण क्रांतीची मोठी चळवळ उभी झाली आणि समानतेनं आपल्या सर्वांना शिक्षणाची संधी मिळाली. विद्यार्थी मित्र हो, पण शाळा आपल्याला आज रोजी ज्या दिसतात त्या थोड्या विचार करण्यासाठी आपल्याला भाग पाडतात. आज शाळांचं झालेलं व्यावसायिकीकरण हे प्रत्येकच विद्यार्थ्याला किंवा प्रत्येकच पालकांच्या खिशाला परवडणारं आहे असं मी म्हणणार नाही. याचं कुठंतरी संशोधन होणं, सखोल संशोधन होणं गरजेचं आहे. आज वेगळे वेगळे कायदे आणले जात आहेत की विद्यार्थ्याला एवढंच शिकवावं, विद्यार्थ्याला हात लावू नये, विद्यार्थ्याला काही बोलू नये, अशी एक नाजूक मानसिक व्यवस्थेची पिढी त्या भारतामध्ये जन्माला आलेली आहे. मग अशी पिढी घडवताना शिक्षकांच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडते की अशा परिस्थितीत, अशा नीतिबंधनांमध्ये राहून आपण विद्यार्थ्याला घडवायचं कसं, आपण विद्यार्थ्याला शिकवायचं कसं. मला या ठिकाणी एक फार उत्तम प्रसंग सांगावासा वाटतो. ही साधारणतः गोष्ट 115 वर्षापूर्वीची असेल. त्यावेळ म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना सर्वांना शिक्षण मिळत नव्हतं आणि जातीयता एकदम परमोच्च शिखरावर पोहोचलेली होती. अशीच दुपारची वेळ होती. एका शाळेमध्ये शिक्षक वर्गात शिकवत होते आणि त्याच वर्गामध्ये वर्गाच्या बाहेर बसून एक विद्यार्थी वर्गात आतमध्ये शिक्षक काय शिकवत आहेत हे एकाग्रतेनं समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच शाळेचे मुख्याध्यापक ज्या वेळेला राऊंडवर होते त्यावेळेला त्यांनी बघितलं की हा विद्यार्थी वर्गाच्या बाहेर काढला गेलाय. याचा अर्थ तो मागासलेल्या समाजाचा आहे, पण तरी तो ज्या उत्सुकतेनं, तो ज्या एकाग्रतेनं शिक्षक वर्गात आतमध्ये काय शिकवत आहेत हे जे बघत आहेत ते बघून त्या मुख्याध्यापकांना थोडासा शॉक लागला. त्या मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला जवळ बोलवलं आणि बोलले की तू वर्गाच्या बाहेर आहेस, तुला पुढे शिक्षणाच्या संधी नाही, तुला पुढे होता येणार नाही आणि एवढा एकाग्रतेनं शिकून इथून पुढे गेल्यावरही तू काय करणार आहेस असं त्या मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला डिमोरलाइज केलं. त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास खस्त करण्याचा प्रयत्न केला. पण तो विद्यार्थीही काही कमजोर विद्यार्थी नव्हता. त्याच आवेशाने त्या मुख्याध्यापकांना त्या विद्यार्थ्याने तिथेच सडेतोड उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं की सर, वर्गाच्या बाहेर बसून जर मी एकाग्रतेनं शिकतोय तर तुम्ही मला प्रोत्साहित करायला पाहिजे होतं, पण तुम्ही मला हिनवताय, तुम्ही मला डिवचताय. एक लक्षात घ्या की मी एवढा प्रतिभावान होईल की वर्गामध्ये आतमध्ये बसून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षाही एक दिवस मोठा होईल आणि एवढं मोठं काम करेन की आदराने हा पूर्ण भारतीय समाज माझं नाव यापुढे घेत राहील. एवढी क्रांती या भारतामध्ये मी ती निर्माण करेल की या भारतामध्ये यापुढे वर्गाच्या बाहेर बसून शिकण्याची वेळ कोणत्या विद्यार्थ्यावर येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करून जाईल. आणि त्या विद्यार्थ्याने पुढे जाऊन मोठं शिक्षण घेतलं आणि या देशाचं भारतीय संविधान या देशाला दिलं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. विद्यार्थी मित्र हो, प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्याला खचून जायचं नसतं. अनेक विद्यार्थी इथं मोलमजुरी करणाऱ्या पालकांचे विद्यार्थी आहेत, गोरगरीब घरचे विद्यार्थी आहेत. अनेक समस्या तुम्हाला येत असतील शिक्षण घेताना, पण आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं आणि प्रत्येक दिवशी आपला संघर्ष जितका मोठा करता येईल तेवढं मोठं करावं. आपण या संघर्षाच्या आगेमध्ये स्वतःला एवढं तयार करावं की उद्या कोणीही येऊन आपल्याला काही बोलून गेलं म्हणजे आपण डगमगणार नाही. आपले पावलं तेवढ्याच ताकदीनं पुढे पडत राहतील याची आपल्याला हमी
या अभ्यासातून घ्यायची आहे. या भारतामध्ये अनेक शाळा या विद्यार्थ्यांचं करिअर, विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करतात. पण विशेष कौतुक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचं करावं लागेल. कारण मला तरी असं वाटतं किमान 5 तरी पिढ्या या शाळेने घडवल्या असतील. या खात गावामध्ये आज जे काय बदल आपल्याला दिसत आहेत त्याची पाळंमुळं शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्की कुठं ना कुठं त्या सर्व यशाचं क्रेडिट या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खातला जाणार हे निश्चितच. या शाळेमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थी बाहेर पडले असतील. या शाळेमधून हजारो विद्यार्थी आज रोजी कोणी डॉक्टर किंवा इंजिनियर बनलं असेल, कोणी अधिकारी किंवा वकील बनलं असेल आणि कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा राजकारणामध्ये मोठ्या पदावर पोहोचले असेल. तर विद्यार्थी मित्र, शाळेचा खरा उद्देश किंवा हेतू हाच असतो की विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोठा व्हावा. आज करिअरच्या संधी रुंदावलेल्या आहेत. नुसतं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी किंवा वकीलच नव्हे तर तुम्ही सिंगिंग मध्ये करिअर करू शकता, तुम्ही इन्स्ट्रुमेंट किंवा वादनामध्ये करिअर करू शकता, तुम्ही पेंटिंग मध्ये करिअर करू शकता, तुम्ही फाईन आर्ट्स मध्ये करिअर करू शकता किंवा तुम्ही सोशल मीडियामध्ये सुद्धा करिअर करू शकता. आज अनेक विद्यार्थी ज्यांचा चित्रकलेमध्ये थोडासा हात असेल, मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझे काही मित्र असे आहेत की ज्यांची एक छोटीशी फ्रेम, त्यावर त्यांनी काढलेलं चित्र ते 5-5 लाख रुपयाला विकलं जातं. म्हणजे पेंटिंग सुद्धा हे काही कमकुवत क्षेत्र तुम्ही समजू नका. आपल्याला उत्तम जेवण बनवता येत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण करिअर बनवू शकतो. ते सुद्धा आज एक शिक्षणाची शाखा बनलेली आहे. आपल्याला उत्तम सजावट करता येत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण एक चांगलं करिअर घडवू शकतो. आपल्याला उत्तम बोलता येत असेल तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगलं करिअर करू शकतो. आपल्यामधला गुण आपण ओळखून एक चांगलं करिअर करण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. पण मला आज रोजी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या अडचणी दिसतात त्याच्यामध्ये पालक जे आहेत ते थोडेसे निश्चिंत झालेले दिसतात की माझा विद्यार्थी सकाळी 10 वाजता शाळेला जातो आणि संध्याकाळी 5 वाजता तो शाळेतून परत येतो. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला पूर्णपणे घडवण्याची जबाबदारी हे फक्त आणि फक्त शिक्षकांची आहे. तर इथं कुठेतरी माझे पालक सुद्धा चुकतायत मला असं वाटतं. कारण विद्यार्थ्याला घडवणे हे फक्त शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांमधला संवाद नाहीये, तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हा ट्रायंगल आहे, हा त्रिकोण आपण समजून घेतला पाहिजे. जेवढी जबाबदारी आपल्या शिक्षकांची आहे विद्यार्थ्याला घडवण्याची, तेवढंच निकोप आणि सुदृढ वातावरण त्या विद्यार्थ्याला घरी सुद्धा देण्याची जबाबदारी ही पालकांची आहे असं मला वाटतं. आज रोजी ज्या वेळेला विद्यार्थी शाळेला येतो त्याच्या वेळेला हातामध्ये मोबाईल नसतो, पण ज्या वेळेला तो घरी जातो तर बघतो आई सुद्धा मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि वडील सुद्धा मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मग असं या मोबाईलमध्ये आहे तरी काय? हे जे वय आहे विद्यार्थ्याचं, त्या वयामध्ये आज जे आपले विद्यार्थी आहेत हे अनुकरणाचं वय आहे. विद्यार्थी अनुकरण प्रिय असतो या दशेत. तो बघतो आणि तसंच करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जर आई वडील मोबाईलमध्ये व्यस्त असतील तर त्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा करायची? आज रोजी आमचा विद्यार्थी म्हणतो की तारक मेहता का उलटा चष्मा मला स्क्रीन समोर दिसल्याशिवाय माझं जेवण पोटात जाणार नाही. कदाचित असे विद्यार्थी इथे अनेक बसलेले असतील. पण मला दुर्दैव याचं वाटतं की त्या विद्यार्थ्यासोबत ते पालक सुद्धा तारक मेहता बघण्यामध्ये आज गुंग झालेले आहेत. इथं कुठेतरी पालकांनी समज धरण्याची गरज आहे. आणि मोबाईलचा विषयच नव्हे तर या पलीकडे आणखी काही विषय आहेत. जर घरी एक पालक, जर घरी दोघांपैकी कोणी एक पालक किंवा मोठा भाऊ, मोठी ताई हे काय करतात दिवसभर याचा सुद्धा आपल्या विद्यार्थ्याच्या मनावर सखोल परिणाम होत असतो. घरामध्ये आई, वडील, मोठा भाऊ, मोठी ताई असं छोटंसं कुटुंब असेल, पण त्या घरामध्ये जर वडील दारू पिणारे असतील तर त्या विद्यार्थ्याच्या मनावर एक सखोल असा घात होतो. घात म्हणतोय मी, परिणाम नाही. त्या विद्यार्थ्याच्या कानावर दररोज घरी जर शिवीगाळ येत असेल तर तो विद्यार्थी निकोप वातावरणामध्ये वाढत नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या विद्यार्थ्याच्या समोर घरातील कोणा व्यक्तीला मारल्या जात असेल तर त्या विद्यार्थ्याच्या मनावर सुद्धा त्याचा सखोल परिणाम होतो. विद्यार्थी मित्र हो, आपण शिक्षणातून, पाठ्यपुस्तकांमधून धीरगंभीर होण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे, पण
या स्टेजच्या माध्यमातून मला पालकांना सुद्धा हे सांगायचं आहे की घरी जेवढं चांगलं वातावरण आपल्याला विद्यार्थ्याला देता येईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच आपला विद्यार्थी या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मोठ्या पदावर पोहोचेल एवढा मला विश्वास आहे. कारण अनेक कथा सांगता येतील, अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की शिक्षकाचं महत्व किती आहे. अनेकदा आपण शिक्षकांनाच दोष देतो की हे शिक्षक काय करून राहिले, माझ्या विद्यार्थ्याला काही येत नाही. कधीतरी पालक म्हणून आपण शिक्षकांची भेट घेतली का की माझा विद्यार्थी कसा वर्गात बसतोय का, व्यवस्थित लक्ष देतोय का? किंवा कधीतरी आपण स्वतःचं अनुकरण केलं पाहिजे की मी वर्गामध्ये शिक्षक व्यवस्थित शिकवत असतील पण मी विद्यार्थ्यासाठी किती वेळ देतोय घरी, किंवा मी त्याच्या मागे किती लागतोय, मी त्याचा किती पाठपुरावा करतोय, मी त्याच्या किती वह्या चेक करतोय, अक्षर तपासतोय, कधीतरी त्याचं वाचन घेतोय का? पालकांची सुद्धा कुठेतरी एक भूमिका बनते. शिक्षकांचे चांगले चांगले उदाहरणं देता येतील. मला एक आवर्जून सांगावा असा प्रसंग वाटतो. 150 वर्षापूर्वी आफ्रिकेच्या रखरखत्या वाळवंटामध्ये एक विद्यार्थी मेंढर जे आहे ते वाळवंटामध्ये झुडपांमध्ये चारायला त्यांना घेऊन गेला आणि तिथं एक वादळ आलं. त्या वादळामध्ये एक कागद जो आहे, पांढरा कागद, उडत उडत त्या विद्यार्थ्याच्या पायापाशी आला. हा विद्यार्थी शाळेच्या दशेतला होता पण तो शाळेमध्ये त्याचा जराही इंटरेस्ट नव्हता. शाळेमध्ये जायला त्याला भीती वाटत होती, कंटाळा वाटत होता. त्याचा फक्त एकच व्यवसाय दररोज मेंढरं पाळणे. पण त्या दिवशी अचानक वादळ आलं आणि एक कागद पायापाशी उडत आला. त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं पण वाचता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी तो कागद घेऊन आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे गेला. मुख्याध्यापक सुद्धा शॉक झाले की कधीही शाळेला न आलेला हा विद्यार्थी शाळेकडे कसा वळला. मुख्याध्यापकांनी विचारलं, काय झालं रे? विद्यार्थी म्हणला, सर हा कागद माझ्या पायाजवळ उडत उडत आला, याच्यावर जरा बघता काय लिहिलंय, मला वाचून सांगता का? ऍक्च्युली त्या कागदावर अशी भाषा लिहिलेली होती की ते मुख्याध्यापकांनाही कळत नव्हतं. पण मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं की या कागदावर लिहिलेलं आहे अमेरिका. मुख्याध्यापक खोटं बोलले. पण त्यावेळेला मुख्याध्यापक फक्त उत्तर देऊन थांबले नाही. त्यांनी सांगितलं या कागदावर अमेरिका हा शब्द लिहिलेला आहे. आणि बाळा तुला माहिती आहे का, म्हणाले, की अमेरिका आज कशासाठी प्रसिद्ध आहे? त्यावेळेला अमेरिका हे शिक्षणासाठी जगातलं एकमेव केंद्र बनलेलं होतं. मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं की हा कागद तुझ्याजवळ जो उडून आलाय हे काही साधी सोपी गोष्ट नाही, याच्या मागे काहीतरी कारण आहे. तू मोठं व्हावं, तू शिकावं, तू अमेरिकेला जाऊन शिक्षण घ्यावं, असा या कागदामागचा उद्देश आहे, हे तुला कळलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या विद्यार्थ्याने मेंढरं सोडून दिली आणि शाळेची वाट पकडली. त्या विद्यार्थ्याला अमेरिकेला जायचं हे त्यांनी ठरवलं पण पुढे आर्थिक संकट यायला लागली. अभ्यासासाठी पैसा कमी पडणार होता. आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास हा काही साधी सोपी गोष्ट नव्हती. मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला पाठबळ दिलं. गावातील लोकांकडून थोडी का असेना पैशांची मदत गोळा केली आणि त्या विद्यार्थ्याला सांगितलं की तू अमेरिकेपर्यंत जा. पायी चालत गेला. रखरखत वाळवंट त्यांनी पूर्ण केलं. नावेने प्रवास केला आणि कसा बसा 1 वर्षानंतर तो विद्यार्थी जो आहे अमेरिकेला पोहोचला. अमेरिकेच्या तिथल्या प्रसिद्ध एका शाळेमध्ये तो गेला आणि मुख्याध्यापकांना म्हटला की मला इथं प्रवेश पाहिजे. तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्पष्ट नकार दिला. कारण हा विद्यार्थी जो आहे हा निग्रो होता, एकदम काळा कुत्ता. आणि त्यावेळेला अमेरिकेमध्ये निग्रो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी नव्हती. पण तो विद्यार्थी 5 दिवस त्याच शाळेमध्ये बसून राहिला तिथं. मुख्याध्यापक शेवटी गहिवरले आणि म्हटले की ठीक आहे, मी तुला शाळेला प्रवेश देतो पण एका अटीवर. 10 वर्ष झाले या शाळेमधली एक वर्ग खोली बंद आहे, ती तू खोली एका दिवसात साफ करून दाखव. मुलांनी काम हाती घेतलं, पूर्ण खोली साफ करून दाखवली. एवढी साफ की शिक्षकांनी पांढरा रुमाल फरशीवरून फिरवला तरी त्याला धूळ लागली नाही, एवढी स्वच्छ करून टाकवली. विद्यार्थी आपल्या परीक्षेमध्ये पास झाला, त्याला प्रवेश मिळाला आणि पुढे अमेरिकेमध्ये तो विद्यार्थी एवढा शिकला की अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर, सर्वोच्च नाही म्हणता येईल पण एक फार मोठं पद आहे, अमेरिकेमधले एज्युकेशन मिनिस्टर या पदावर तो पोहोचला. आणि तो विद्यार्थी अमेरिकेच्या इतिहासामध्ये शिक्षण क्रांती घडवून आणणारा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून प्रसिद्ध शिक्षण तज्ञ म्हणून नावारूपाला आला. आणि हजारो विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याने एका चांगल्या पातळीवर पोहोचवलं. तर अशा वाळवंटापासून प्रवास ते अमेरिकेचा शिक्षण मंत्री बनण्याचा बुकर टी वॉशिंग्टनचा हा जो प्रवास आहे हा एका शिक्षकांमुळे साध्य झाला. एवढी मेहनत विद्यार्थी शिक्षकांच्या मागे घेतात. पण
जर 10 ते 5च्या वेळात शिक्षक मेहनत घेत असतील आणि तिथून विद्यार्थी घरी गेल्यानंतर जर त्याच्या कानावर वाईट गोष्ट पडत असतील, त्याच्या डोळ्यासमोर जर चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्या विद्यार्थ्याचं करिअर कुठंतरी गंभीर संकटात आहे. पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी बनते. तर विद्यार्थी मित्र हो आणि पालक हो, गावकरी मित्रमंडळी, सर्वांना मला आज हेच सांगायचं आहे की आज या शाळेने 125 वर्ष पूर्ण केले. अजूनही या शाळेने अजूनही 100-200 वर्ष पूर्ण करावे. हजारो युवकांना या संस्थेने प्रेरणा द्याव्यात आणि एक चांगला समाजशील विद्यार्थी या शाळेमधून घडावा ही माझी इच्छा आहे. शाळा काय काम करते तर विद्यार्थ्याला जगायला शिकवते. शाळा काय काम करते तर विद्यार्थ्याला संघर्षामध्ये ताठ मानेने उभं राहायला शिकवते. शाळा काय करते तर प्रतिकूल परिस्थितीतही संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य शाळा विद्यार्थ्याला देत असते. तर हे काम जे आहे शाळा आज रित्या निकोपपणे या ठिकाणी या खात गावामध्ये करताय. त्यामुळे या शाळेला पुढे सुद्धा अशी चळवळी चालू ठेवण्यासाठी मी शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र हो, आज आम्ही शिक्षण घेऊन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो, आम्ही वेगळ्या वेगळ्या पदावर चांगला पैसा कमावतो, पण आमची पाळंमुळं ज्या गावामध्ये रोवलेली असतात, ज्या शाळेमध्ये आम्हाला भक्कमपणे उभं राहायला शिकवलं जातं, जे शिक्षक आम्हाला जीवनाचे धडे देतात, त्या शिक्षकांना कुठेतरी आम्ही कधीच विसरलं नाही पाहिजे. मला या मंचावरून हे सांगावं असं वाटेल. आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय श्री रुपेश भाऊ पंदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सहकारी एकवटले आणि त्यांनी हा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलं. गेल्या महिनाभरापासून रुपेश भाऊ, आपण जी चळवळ आणि जे काम या शाळेमध्ये केलं ते मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बघतोय. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही या शाळेसाठी आता या महिनाभराच्या आधी केलेल्या आहेत, ती खरोखरच एक गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासनही देतो की माझं डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज इथून काही फार दूर नाहीये. शहापूर गाव, या गावामध्ये आज म्हणजे 13 राज्याचे विद्यार्थी शिकायला येतात. एक फार मोठं प्लॅटफॉर्म या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना मिळवून देतो की विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये अधिकारी व्हावं, IAS IPS कलेक्टर व्हावं. 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी मध्ये विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्याचं आम्ही रुपेश भाऊ शहापूरला हे काम करतो. मला हे सांगावंसं वाटेल की जर आपल्या शाळेमधून असे होतकरू विद्यार्थी जर पुढे येऊन माझ्या संस्थेला शिक्षणासाठी शिकू इच्छित असतील तर नक्की शक्य ती मदत माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी आपल्या गावातील विद्यार्थ्यांना करेन, हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. आज शाळा शिकताना विद्यार्थी मित्र हो, आपण नुसता ठराविक अभ्यासक्रमावरच जोर नाही द्यायला हवा. अभ्यासक्रमासोबत छेडखानी होऊ शकते. एका विशिष्ट पद्धतीचं शिक्षण देण्याचे कामे तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या चाली आपण ओळखाव्या आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सुद्धा विज्ञान समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सुद्धा जग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. आज आपण वेगळे वेगळे विषय शिकतो. इंग्रजी भाषा आपल्याला थोडीशी अवघड वाटत असेल, भाषा बोलताना इंग्रजीची आपण अडखळत असाल, पण कधी कोणासोबत 2 प्रेमाचे शब्द बोलण्यास डगमगू नका. आपण गणित विषयामध्ये थोडेसे टाळे करताना चुकत असू, गणित मांडणी करताना आपण चुकत असू, पण आयुष्याचं गणित कुठेही चुकू देऊ नका. आपण विज्ञान विषयामध्ये थोडे कच्चे असाल, पण वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये जोपासण्यासाठी कधीही मागे वळू नका. आपण सामाजिक शास्त्र शिकत असताना थोडासा कंटाळा करत असाल, पण सामाजिक कार्यक्रमांमध्ये हिरिरीनं सहभाग घेण्यासाठी कधी मागे पाहू नका. हेच मला या मंचावरून आपल्याला सांगावंसं वाटतं. विद्यार्थी मित्र हो, आज सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये आपली जी पिढी फसती आहे त्यामधून आपण बाहेर निघावं. आपण सकाळी व्यायाम करावा, आपण व्यवस्थित अभ्यास करावा आणि आपण गुरुजनांचा मान सन्मान ठेवून त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करावं. हे मला या मंचावरून आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं. तर विद्यार्थी मित्र हो, नक्कीच या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे जे काय अनुभव आपल्याला या आजच्या तारखेला येतील, आपण हे डोळ्यात साठवावे. इथून एक भविष्यासाठी एक उत्तम प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणावरून जावं आणि फार मोठ्या उंचीवर पोहोचावं, ही सदिच्छा
मी माझ्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीच्या माध्यमातून आपणाला देतो. ठीक आहे. आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होवो ही कामना ईश्वराच्या चरणी करतो. तसेच या शाळेतील मुख्याध्यापक, या शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचं मी कौतुक करतो. पुढे सुद्धा त्यांच्या हातून असंच ज्ञानदानाचं निरपेक्ष काम होत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पण विद्यार्थी मित्र हो, एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी ज्या वेळेला माझ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासाठी उभा होतो तर मी त्यांना एक गोष्ट आवर्जून सांगतो की मी ज्या वेळेला 20 वर्षाच्या आधी शाळेला शिकत होतो आणि 10 वाजताची माझी शाळेची घंटा वाजायची, अनेक विद्यार्थी शाळेला येण्यासाठी कंटाळा करायचे, पण 9 वाजताच टीव्हीवर एक गाणं यायचे. त्या गाण्याचे बोल काहीतरी अशा पद्धतीचे होते की रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम और स्कूल चले हम, अशा पद्धतीचं ते गाणं होतं. आणि 9 वाजता ज्या वेळेला टीव्हीवर हे ज्या वेळेला मी गाणं बघायचो तर ऑटोमॅटिक माझ्या मनातून मला आवाज यायचा की नाही, आपण शाळेला गेलं पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर 6 ते 7 वाजता आणखी त्याच चॅनलवर एक गाणं वाजायचं. त्या गाण्याचं नाव होतं मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. असे 2 कार्यक्रम आवर्जून विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आमचे शिक्षक सांगायचे. पण आज रोजी त्यावेळेला फक्त टीव्हीवर एकच चॅनल दिसायचं. आज जवळपास 500 चॅनल आमच्या टीव्हीवर दिसतात. पण एकाही चॅनलवर अशा पद्धतीचं स्कूल चले हम किंवा मिले सूर मेरा तुम्हारा असं गाणं ऐकायला मिळत नाही. कुठंतरी आमची पिढी ही व्यावसायिकतेकडे झुकली आहे का किंवा व्यावसायिकपणाच आमच्या वर्तनामध्ये आलाय का, हाही एक संशोधनाचा विषय आहे. जर विद्यार्थ्याला अशा काही पद्धतीचे गाणे, व्हिडिओज किंवा कार्यक्रम दाखवले गेले तर नक्कीच तो विद्यार्थी स्वतःहून शाळेला जाण्यासाठी उत्स्फूर्त होईल आणि एक चांगलं भवितव्य तो स्वतःचं घडवेल. तर आपण या सोशल मीडियाच्या जाहिरातींपासून सुद्धा वाचावं आणि शिक्षक तुम्हाला नक्कीच सर्व गोष्टींचं वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतील. तुम्ही त्यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करावं आणि आपलं स्वतःचं करिअर शिक्षकांच्या मार्गदर्शनातून घडवण्याचा प्रयत्न करावा. आज या ठिकाणी मी माझे शेवटचे आता इथं जे शब्द आहेत ते मांडतो आणि माझं भाषण जे आहे ते संपवतोय. विद्यार्थी मित्र हो, शिक्षण घेताना किंवा कोणतेही संकट आले तरी आपण व्यक्त व्हा, आपल्या आईवडिलांशी बोला, आपल्या शिक्षकांसमोर आपलं मत मांडा आणि मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या स्पष्टपणे बोलण्याचा कोणताही संधी किंवा चान्स जो आहे तो सोडू नका. कारण मनामधली जी गुदमर आहे किंवा घुसमट आहे ते कुठेतरी तुमच्या शैक्षणिक जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये आळा घालू शकते. त्यामुळे आपण आईंशी बोलावं, आपण वडिलांशी बोलावं, आपण शिक्षकांशी बोलावं, आपण शाळेमधील शिक्षिकांशी बोलावं. तर हेच मला तुम्हाला शेवटच्या क्षणी सांगायचं आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद खडसे सर. आज आपण दिलेले हे मार्गदर्शन आमच्यासाठी केवळ भाषणच नव्हते तर